मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. धनंजय मुंडे तुम्हाला खेटून चूक केली अशा प्रकारचे त्यांना वक्तव्य केलेलं आहे. नेमका काय प्रकार आहे त्याचा चेक रिपोर्ट बघूया. संतोष देशमुख यांच्या भावाला बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिली म्हणून मी परभणीच्या भाषणामध्ये त्यांना ताकीद दिली. मी वंजारी समाजाबद्दल काय बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही असं मनोज जरांगे पाटील म्हटलेले आहेत. पण त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करून आणि मला खेटून चूक केली. आता त्यांची संपूर्ण प्रकरणे काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घातलेला आहे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि सामाजिक तेढ निर्माण करणे असे आरोप ठेवून परळी शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. परभणीच्या सभेत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर मुंडे यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. रविवारी सायंकाळी परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करून जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उठणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांनी जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे. परळीत गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांनीही संघर्षाची भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. तुम्ही आमची माणसं मारली तर आम्ही गप्प बसायचं का? धनंजय मुंडे यांनी कुख्यात गुंडगिरीचे संघटन उभे केले आहे. आपल्यावर वेळ आली की ओबीसी म्हणायचं ही कुठली पद्धत? तुम्ही आरोपींना साथ द्यायला लागलेल्या असताना आम्ही कसे शांत बसायचे? गुन्हा दाखल करण्याची इतकी तत्परता तुम्ही संतोष देशमुख प्रकरणात का दाखवली नाही? हे सगळे धनंजय मुंडे घडवून आणतो आहे. आम्हाला संपविण्याचा मुंडेंचा विचार आहे की काय असे एकामागून एक सवाल जरांगे यांनी विचारले. आम्ही कोणत्याही एका जातीला लक्ष करीत नाहीत. आम्ही वंजारींना न बोलता त्यांच्या गुंडगिरीला बोललो. जे बोलत आहेत हे सगळे खंडणीचे लाभार्थी आहेत. न्याय द्या बोललो म्हणून मी जातीवादी होत असेल तर होय, मी जातीवादी आहे. धनंजय मुंडेंना जातीय तेढ निर्माण करायची आहे. तो मला खेटलाच आहे तर त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे. धनंजय मुंडे तुम्हाला खेटून चूक करतो आहे एवढा जातीवाद धनंजय मुंडेंनी करायला नको होता. चुकीची पावलं धनंजय मुंडे यांनी आणखी तरी उचलू नये. तो जर गप्प बसला नाही तर मी त्याचे पूर्ण प्रकरणे बाहेर काढेन असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. ओबीसीच्या नेत्याला आमच्या विरोधात बोलायला लावून धनंजय मुंडे खोलात चालला आहे. आमच्या विरोधात आंदोलने करायला लावणे चांगले नाही. आंदोलनाच्या नावाखालून तू गुंडगिरी सुरू केली आहे. हे सगळं तू घडून आणू लागला आहेस. तुझी खिचडी होणार. तुम्हाला खेटायला नको होतं अशा एकेरी शब्दात जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना सुनावलेला आहे. आम्ही आमच्या लेकरासाठी त्यांच्या न्यायासाठी भांडतो आहोत. धनंजय मुंडे आरोपीला साथ देत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आपण हे लवकरात लवकर संपवले पाहिजे. आमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही संघटित गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे अशी विनंती जरांगे यांनी फडणवीस यांना केलेली आहे. तर अशा प्रकारे जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत. जे परवा दिवशी परभणीमध्ये मोर्चा झाला होता त्यामध्ये जरांगे पाटील धनंजय मुंडे यांना इशारा दिला होता की यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही आणि असे दमजाटी केली तर यांना घरात घुसून आणायचं अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यामुळे आता मुंडे समर्थक यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून जरांगे यांच्यावर केस दाखल केलेली आहे. आणि ही केस पोलीस स्टेशनमध्ये घेतल्यानंतर किंवा आल्यानंतर जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना आता धनंजय मुंडेला आताचा प्रकार सुनावलेला आहे.